रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण याला आलो घोडबंदर रोडवरती. घोडबंदर रोडवरतीच एक फायमा रेसिडेन्सी नावाची एक 7 मळ्याचं बिल्डिंग बनवलेली आहे, ज्याच्यात ग्राउंड प्लस 7 मळे अशी बिल्डिंग असणार आहे. इथेच खरं तर हा फ्लॅट जो होता तो जॉईंट होता, पण तो फ्लॅट 4 BHK असणार आहे. 4 BHK फ्लॅट आहे आणि कार्पेटचा जर आपण साधारण विचार केला तर 1100 कार्पेटचं हे घर असेल. अधिक त्याच्यात 2 कार पार्किंग आपल्याला मिळतील, एक ग्राउंडची कार पार्किंग आणि एक स्टॅक पार्किंग, अशा 2 कार पार्किंग तुम्हाला इथे मिळतील. खरं तर हे जे लोकेशन आहे हे ववळ्याला आहे, जिथे तुम्ही बघू शकता ववळ्याचं जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्यापासून जवळ आहे. आणि इथनं जर आपण विचार केला श्रीराम हॉस्पिटल म्हणून एक आहे, तिथे पण तेही अगदी जवळ आहे. किंवा पुराणिक सिटी रिझर्वच्या साईडला मागच्या साईडला आलं तर तिथेच ववळ्या लोकेशनला हा खरं तर फ्लॅट असेल. जर आपण याचा मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 5,000 रुपये मेंटेनन्स ह्या फ्लॅटचा असेल. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी इथं खरं नाही आहे. पण हे जे ओनर आहेत ह्या ओनरनी बिल्डरने दिलेला जो फ्लॅट होता त्याला पूर्णपणे बदली करून, म्हणजे एकदम फ्लोरिंगपासनं वरती सगळा बदल करून विथ फुल्ली फर्निश असणारा हा फ्लॅट असेल, ज्याच्यात फक्त घेऊन जाता येणारी कोणती गोष्ट आहे तर ती वॉशिंग मशीन घेऊ, फ्रीज म्हणा किंवा TV म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्या घेऊन जातील. बाकी तुम्ही जे फर्निचर बघणार आहेत, AC म्हणा, CCTV कॅमेरा, व्हॉटेवर जे काय आहे ते सगळं त्यांचं ते घेऊन जातील. कारण ह्या लोकांनी पुढे मुंबई साईडला, गोरेगाव साईडला यांना शिफ्ट करायचं आहे, त्याच्यामुळे खरं तर हे फ्लॅट ते विकत आहेत. आणि त्याच पद्धतीचा हा फ्लॅट ॲक्च्युली खरं कसा आहे मी खरं तर हा प्रयत्न करतो दाखवायचा. तुम्ही फ्लोरिंग बघू शकता, इतकं सुंदर आणि इतकं चांगलं डेकोरेट खरं तर त्यांनी फ्लॅट केलेलं आहे. कारण ते स्वतः आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर असल्याकारणानं त्यांनी त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांना बनवायचं होतं, त्या पद्धतीनं त्यांनी खरं तर ते बनवलं होतं. ह्या फ्लॅटच्या बाहेर ज्यावेळेला आपण जाणार आहोत, मोबाईलच्या कंपासद्वारे जर विचार केला तर हा साऊथ फेसिंगला तुमचं बाहेर जाणं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही बाहेर येणार आहात, हा तुमच्या फ्लोअरवरती जर तुम्ही आलात तर ही लिफ्ट आहे. आणि लिफ्टच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर एवढं मोठी जागा तुम्हाला मिळते. तुम्ही ही जागा बघू शकता. यांनी शूरॅक बनवण्यासाठी किती मस्त आणि किती मोठं असं ह्या पद्धतीनं त्यांनी इकडे ही सोयी दिलेली आहे. इथे बसून तुम्ही शू, चप्पल वगैरे जे काय घालायचे तुम्ही बसण्यासाठी इथे एक ते बनवलेलं आहे. अधिक जर तुम्ही बघू शकता हे जे डोर आहे त्यांनी डोरही खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं सेफ्टी डोर ह्या घराला बनवलेला आहे. ज्यावेळेला आपण घरामध्ये येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला जर तुम्ही गेलात तर पश्चिम साईड आहे. आणि पश्चिम साईडला त्यांनी त्यांच्या घराला त्यांनी मस्तपैकी असं तुम्हाला त्यांना ग्रीनरी जो आहे तर त्यांना आवडतं म्हणून त्यांनी ते झाडं खूप सुंदर अशा पद्धतीनं ह्या साईडला बनवले आहे. त्याला झाडं ठेवण्यासाठी खूप जागा आहे. टॉप फ्लोअरचा फ्लॅट नाही आहे, खालच्याच फ्लोअरचा फ्लॅट आहे. आणि जर तुम्ही समोरून बघितलं तर तुम्हाला जो पुराणिकचा जो टावर आहे तो तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो. खरं तर छोट्या छोट्या ॲम्युनिटीज, म्हणजे गार्डन टाईप ॲम्युनिटीज आहेत, पण त्या तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही इकडनं ते घर बघितलं तर तुम्हाला जाणवेल की याचा हॉल किती मोठा आणि किती प्रशस्त आहे. तुम्ही वरती जर समजा याचं फॉल सिलिंगचं वगैरे जर बघितलं तर तेही खूप सुंदर आणि असं डेकोरेटिव्ह त्यांनी बनवलेलं आहे. ज्यावेळेला आपण घरामध्ये इमिडिएटली एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला इथे किचन आहे, जे किचनही तुम्ही जर बघितलं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं अधिक मॉड्युलर बनवलेलं किचन, ज्याच्यात त्यांनी चांगल्या पद्धतीनं असं सगळं डेकोरेट केलेलं आहे. आणि तुमच्या किचनमध्ये गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. अधिक तुमच्या ह्या किचनमध्ये पण जर तुम्ही बघितलं तर खूप चांगली हवा येते. कारण की समोर जर तुम्ही बघितलं तर खारबावचे डोंगर वगैरे तुम्हाला तुमच्या ह्या किचनमधनं प्रॉपरली दिसतात. इव्हन म्हणजे अशा पद्धतीचा हा व्ह्यू तुम्हाला ह्या तुमच्या घरामधनं दिसेल. इथे एक नवीन रोडही तयार होतोय जो तुमच्या हिशोबाने जवळच असणार आहे. अशा पद्धतीचं खरं हे किचन आहे. आता आपण किचनच्या जर समजा राईट हँडला गेलो तर अजून एक बेडरूम, वॉशरूम त्या साईडला आहे. पण मी सध्या तुम्हाला लेफ्ट साईडला जाऊन दाखवतो. हा हॉल आहे. हे TV युनिट त्यांनी चांगल्या पद्धतीने इकडे डिझाईन केलेलं आहे. आणि हॉलच्या ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हा सकाळचा सूर्य हा तुमच्या घरामध्ये असेल. मॉर्निंगचा सूर्य तुमच्या घरात येईल, संध्याकाळची हवा तुम्हाला. त्याच्यामुळे जर तुम्ही घर बघितलं तर खेळतं आणि हवेशीर असणारं हे घर असू शकतं. आणि इकडे बंगले असल्या कारणानं भविष्यात इकडे बिल्डिंग वगैरे काय येणार नाही आहे. हे नारळाचं झाडं वगैरे जे आहे ते तुम्हाला असेचे असे नक्की दिसतील. यांनी बसण्यासाठी पण बघा किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीने इथं जागा बनवलेली आहे. तर अशा पद्धतीचं खरं तर हे घर आहे. यांनी पूर्णपणे मॉडिफिकेशन करून ह्याला पूर्ण तयार केलेलं आहे. आणि नंतर तुम्ही ह्या साईडला जर आला तर तुम्हाला इथे विथ कपाट असं मस्तपैकी ह्या साईडला कपाट लावून एक बेड ह्या साईडला लागतोय. अशा पद्धतीचं खरं हे बेडरूम आहे. आणि अधिक तुम्ही जर इकडे आलात तर यांनी वॉशिंग मशीनसाठी प्रावधान दिलेलं आहे. आणि ACचे जे आउटलेट आहेत ते ह्या साईडला इथं त्यांनी सेट करून ठेवलेत. कपडे वाळवणं घालण्यासाठी पण यांनी जागा दिलेली आहे. तुमच्या ह्या साईडला जर बघितलं तुम्हाला रोड दिसतो. आणि समोर हे वाघबीळ नावाचं जे ववळ्याच्या जे
गाव आहे ते ववळ्याच्या गावाचा पाठीमागचा शहर तुम्हाला तुमच्या घरामधनं इकडनं दिसतो. खरं ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती हे घर आहे. पण ज्या मंडळींना रेडी टू मूव्ह एकदमच फर्निचर चांगलं असणारं घर हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन असू शकतो. ज्यांचा मोठा परिवार आहे त्यांच्यासाठी पण हे घर चांगलं असू शकतो. आता एका बेडरूमला येतोय. ह्या बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघा हवा किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीने. ह्या साईडला जर तुम्ही आलात तर इथे त्यांनी मस्त सुंदर असं एक कपाट बनवलेलं आहे. जे कपाटाचे जे त्यांनी रॅक्स बनवलेले आहेत ह्याच्यात मार्बल वापरून त्यांनी ह्या पद्धतीचे हे कपाटाचे रॅक्स वगैरे बनवलेले आहेत. तुम्ही खरं विशेष म्हणजे आता ह्या रूममध्ये जर तुम्ही बघितलं तर मी उभा आहे, तुम्ही बघू शकता हा फॅन बघा कसा आपोआप बिना लाईटीचा फिरतो. मी फॅन लावलेला नाही आहे. असं सुंदर ह्या बेडरूमला इतकी अशी मस्त हवा येते की तुम्हाला फॅनची गरजसुद्धा ह्या आत्ता लागत नाही. आता ह्याच्यात पण बघा तुम्ही किती मस्त आणि सुंदर असं वरती पण यांनी चांगल्या पद्धतीनं हे केलेलं आहे. बेडचा जरी विचार केला तर ह्या साईडला 2 फूट जागा आहे, ह्या साईडला 2 फूट जागा आहे. अधिक यांनी परत इथे मार्बल लावून इथं बसण्यासाठी प्रावधान असं मस्त आणि सुंदर करून ठेवलेलं आहे. मला असं वाटतं आणि इथं उभं राहिलं तर तुम्हाला एकदम सुंदर अशी हवा, जबकी समोर एक कॉम्प्लेक्स आहे तरी पण तुम्हाला हवा इकडं फ्लो कमी नाही आहे, खूप जास्त हवा ह्या बेडरूममध्ये नक्कीच आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही इथे बघू शकता इथे एक बाथरूम वॉशरूम टॉयलेट असं बनवलेलं आहे जे ह्या साईडला आहे. अधिक ह्या साईडला जर आपण आलो इथे तुम्हाला परत एक स्टोर रूमसाठी जागा उपलब्ध आहे. मला असं वाटतं हे जे ओनर आहेत यांनी बिल्डरने जे फ्लॅट दिला होता तो बेअरशेल फ्लॅट दिला होता. त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांच्या पद्धतीनं कुठे वायर न दिसता कुठं काही न दिसता अशा पद्धतीनं खरं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बनवून घेतलं. त्याच्यानंतर मग आपण ह्या बेडरूमला आलो की ह्या बेडरूमला जरी आपण आलो तर इथे पण तुम्हाला वॉशरूम बाथरूम टॉयलेट आहे. अधिक ह्या साईडला गेलं तर तुम्हाला परत सिलेंडरचं प्रावधान म्हणून किंवा तुम्ही ड्राय बाल्कनीचा जरी वापर करायचा म्हटलं तर त्या साईडला आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला आपण ह्याच्यातनं बाहेर येऊ परत एक असं सुंदर तुम्हाला इकडे बेडरूम मिळतो जो खूप चांगल्या पद्धतीचा आहे. ज्याच्यात तुम्ही पण इकडे जर बघितलं तर 3-4 फूट जागा तुम्हाला इकडनं मिळते. अधिक इथं त्यांनी ही कपाटाची सुविधा केली. हे सगळे कपाटं वगैरे जे त्यांनी बनवलेत सगळे हे मार्बल लावून पूर्णपणे कधी खराब नाही होणार अशा पद्धतीचे आहेत. मग जर हे इंटेरियर वगैरे पण त्यांनी चांगल्या पद्धतीचं बनवले, AC वगैरे पण चांगले आहेत. परत तुम्ही जर बघितलं बेडच्या शेजारी त्यांनी परत इथं 4 फूट जागा आहे जिथे तुम्ही कॉम्प्युटर तुमचं ऑफिस जर काही चालवायचं म्हटलं तर चालू शकता. अधिक इकडे पण त्यांनी हे ग्रिल वगैरे लावून इथे प्लांटेशनसाठी ऑलरेडी प्लांटेशन इथं केलेलं आहे चांगल्या पद्धतीचं. वरती जरी तुम्ही बघितलं तर इथे पण त्यांनी फॉल सिलिंगचं काम वगैरे पण सुंदर चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. हे ओनर जे आता तुम्हाला सामान फिट केलेलं आहे ते सगळं फिटिंग असलेलं सामान हे आहे असंच ह्या फ्लॅटमध्ये सोडून जाणार आहेत. ज्यांचा मोठा परिवार आहे, बजेटचा ॲडजस्टमेंट्स आहेत, त्या मला वाटतं त्या लोकांसाठी हे घर खूप सुंदर आणि चांगलं असू शकतं. मला असं वाटते जर कोणाला ह्या फ्लॅटमध्ये इंटरेस्ट असेल तर मला असं वाटतं तुम्ही नक्की एकदा बघायला यायला पाहिजे. कारण याच्यामध्ये जे काम केलेलं आहे ते खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं खरं तर काम केलेलं आहे. मला असं वाटते जर इथे मोठा परिवार आहे, भावांची संख्या जास्त आहे, त्यांच्यासाठी मला असं वाटतं हे खरं चांगलं असू शकतं. आता आपण ते तिकडे 3 बेडरूम बघितलं, हा शेवटचा बेडरूम आपण इकडे बघतोय. तर सगळ्यात पहिले इथं कॉमन वॉशरूम बाथरूम टॉयलेट जे हॉलमध्ये मंडळ येणार आहेत त्यांच्यासाठी इकडे आहे. आपण जर इकडे आलो तर हे तुमचं वॉशरूम. आधी तुम्ही ह्या साईडला परत गेला तिथे स्टोर रूम, खूप मोठं स्टोअर टाईप त्यांनी परत मार्बल लावून बनवलेली जागा आहे जी तुमची पूर्व पश्चिम साईडला येते. किंवा त्याच्यानंतर कपडे वाळवायचं जरी म्हटलं तर तुम्हाला कपडे वाळवायला तिथे पण चान्स मिळेल. नंतर इथे तुम्ही आलात तिथे तुम्हाला हात धुण्यासाठी प्रॉपर अशी मस्त जागा आहे. आणि नंतर आपलं हे बेडरूम चालू होतं. ह्या बेडरूममध्ये जरी आपण आलो तर परत तुम्हाला इथे बाथरूम वॉशरूम टॉयलेट असं मस्तपैकी मोठं आणि प्रशस्त भेटतं. आणि मग ह्या बेडरूमला जर आपण आलो तर तुम्ही बघू शकता इथे पण त्याच पद्धतीचं परत जिथे मार्बल लावून यांनी बनवलेलं परत हे कपाट आहे ज्याला आतमध्ये सगळं मार्बल असेल पण बाहेर हे लाकडं लावलेले आहेत. आणि नंतर तुम्ही ह्या बेडला जरी आला तिथं ड्रेसिंग टेबल पण ठेवलेला आहे. ह्या बेडरूमला पण जरी बघितलं तर बेडची साईज वगैरे मोठीच आहे. ह्या साईडला 4 फूट जागा, अधिक ह्या साईडला 2-3 फूट जागा आणि पुढं जरी आलं तर 2-3 फूट जागा आहे. आणि परत संध्याकाळची हवा बघा, ते वारं इतकं सुपर आणि डुपर हवा येते. ह्या बेडरूममध्ये तुम्हाला संध्याकाळचं वारं आणि संध्याकाळचं ऊन हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रॉपरली नक्कीच चांगलं जाणवते. जबकी समोर जर बघितलं तर बिल्डिंग आहे. आता ह्याच्यात नंतर बिल्डिंग येणार नाही आहे, इथं काय बिल्डिंग येण्याचा संबंध नाही आहे. पाठीमागून जर बघितलं मग ते लांब जर गेलं तर पुराणिक बाली म्हणा, लोडा स्प्लेंडोरा म्हणा, ते खूप दूर आहे. पण आता हे लोकेशन थोडंसं तुमचं अलीकडे. अशाच पद्धतीचा खरा हा फ्लॅट आहे, 4 BHKचा फ्लॅट आहे. जर हा 4 BHKचा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर आपण हा नक्की दाखवू शकतो. ओनरला थोडीशी घाई आहे नाही असं नाही आहे, कारण त्यांनी हे जे घर आहे हे गोरेगावला ह्या लोकांनी घर बुक केलेलं आहे. खरं तर ह्या फ्लॅटवरती लोन वगैरे काहीच नाही. बिल्डिंगला OC CC या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत.
आणि मग समजा जर तुम्हाला तुम्हाला जर कोणत्या बँकेकडनं लोन वगैरे घ्यायची इच्छा असेल तर मला असं वाटतं इथे लोन आपल्याला नक्की मिळेल. ज्यांना कमी ॲम्युनिटीजवालं घर हवं आहे आणि कमी पैशामध्ये घर हवं आहे किंवा मग अशाच चांगल्या सुसज्ज असणारं फुल्ली फर्निश्ड 4 BHKची गरज आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप चांगला असू शकतो. ह्या ओनरने आपल्याला सांगताना 1,40,00,000 सांगितलेले आहे. ह्या ओनरचं ह्या फ्लॅटवरती बिलकुल लोन नाही आहे. पण समजा जर आपलं पेमेंट शेड्यूल त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ओनर हे जे मालक आहेत ह्या फ्लॅटमध्ये 1,40,00,000 किंमत कमी करण्याचा चान्सेस आहेत. जर हे फ्लॅट आवडला आपल्याला तर आपण त्यांच्याकडनं कमी किंमत बसल्यानंतर कमी किंमत करून घेऊ शकतो. तर अशाच पद्धतीचे आम्ही नवीन खूप चांगले घरं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की लोकांना ठाण्यामध्ये कुठे काय चाललं आहे हेच दाखवणं पण याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा किंवा आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा आणि जास्तीत जास्त आम्ही जे घरं दाखवतो ते बघा. असे हवेशीर घरं, असे सुंदर घरं मला असं वाटतं जर तुम्हाला बघायचे असेल आमचं स्वागत तर नक्की संपर्क करा. मी तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.